माहित आहे तुम्हाला या रवा लाडूसाठी आपण पाकाचा किंवा खव्याचा उपयोग केला नाही तरी सुद्धा असे पेढ्यापेक्षाही असे मऊ लाडू असे तयार होतात. तर चला बघूया आपण या लाडूची कृती. खास काही टिप्सचा वापर करून मस्त हे लाडू तयार होतात. अगदी पहिल्या वेळेला सुद्धा तुम्ही रवा लड्डू बनवायचं ठरवलं असेल तर अशा परफेक्ट मेजरमेंटनी जर रवा लड्डू बनवले तर अगदी छान प्रकारे असे बनून तयार होतील. तर रवा लड्डू बनवण्यासाठी असे 2 वाटी एकच वाटीच्या मेजरमेंटनी आपल्याला माप ठेवायचं आहे. त्याच वाटीनी 2 वाटी असे रवा घ्यायचा आणि त्याच वाटीनी 1 वाटी आपण 2 वाटी रवा घेतला ना, तर 1 वाटी साखर घ्यायची आणि अर्धी वाटी आपण तूप घ्यायचं. ही जी आपण 1 वाटी साखर घेतलेली ही साखर आणि हे 6 वेलची दोडे आहेत, हे टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं मिक्सर मधून. साखर अशी चांगल्या प्रकारे अशी बारीक करून घेतली. आता लगेचच आपण रवा भाजून घेऊयात. लगेचच गॅसवर कढई ठेवली आणि कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. तुम्ही तुपाच्या ऐवजी डालड्याचा उपयोग करू शकता किंवा तेलाचा सुद्धा उपयोग करू शकता, परंतु तुपाने या लाडूंना चव खूप छान येते. आता कढई गरम झाल्यानंतर लगेचच 3 ते 4 चम्मच असं आपल्याला तूप टाकून घ्यायचं आणि तूप चांगल्या प्रकारे असं वितळल्यानंतर जो आपण बारीकसर असा रवा घेतलेला आहे तो दोन्ही वाटी रवा टाकून घ्यायचा आपल्याला. अगदी मंद गॅसवर आपल्याला हळूहळू हा रवा असा भाजून घ्यायचा आहे. पण रवा आपल्याला असा लाल बुंद करून घ्यायचा नाही आहे, याचा रंग सुद्धा बदलायला नको. आणि रवा असा छान प्रकारे असा मस्त भाजून घेतला ना मंद गॅसवर, असं वाटेल की आपण मलाई लड्डूच खात आहोत की काय, असे एवढे छान बनून तयार होतात हे लाडू. रवा छान असा मंद गॅसवर भाजला जात आहे आणि आपण 3 चम्मच तूप टाकून घेतलं होतं, परत 1 चम्मच तूप टाकायचं यामध्ये. रवा भाजताना हळूहळू तूप टाकायचं आहे आपल्याला. आधी आपण 1 चम्मच तूप टाकलं होतं, परत आपण 2 चम्मच तूप टाकून घेऊयात या रवामध्ये. आणि रवा भाजताना तुम्ही असा सारखा सतत असं बारीक गॅसवर मंद गॅसवर असा भाजत राहायचं, जेणेकरून यामधील जो कच्चेपणा असतो तो निघून जायला हवा. आणि जेव्हा याच्यामधून खूप छान असा सुवास सुटतो ना भाजल्याचा, तेव्हा समजायचं की आपला रवा छान असा परफेक्ट भाजला गेलेला आहे म्हणून. रवा भाजत भाजत जवळपास 20 ते 25 मिनिट झालेला आहे. सुवासही खूप छान सुटलेला आहे आणि रव्याचा जराही कलर बदललेला नाही आहे. यामध्ये आपल्याला पिठी साखर अशी टाकून घ्यायची. रवा गरम असतानाच टाकून घ्यायची आणि हे सर्व असं चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं. आणि चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर या कढईवर असं झाकण ठेवायचं आणि जवळजवळ 1 तास हे असंच राहू द्यायचं. जवळजवळ 1 तास झालेला आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने हे 4 ते 5 चम्मच खोबरा किस आहे हे टाकून घ्यायचा आहे. खोबरा किस ऑप्शनल आहे. तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता. ही दूध पावडर आहे, मिल्क पावडर आहे, ही पण 4 ते 5 चम्मच ही टाकून घ्यायची. दूध पावडर टाकल्याने ना खव्यासारखा स्वाद येतो या लाडूंना. आणि हे सर्व असं चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घेऊन मिक्सर मधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सर मधून बारीक काढल्यानंतर बघा रवा असा झालेला आहे. आपण रवा भाजताना जेवढं तूप घेतलं होतं ते सर्व तुपाचा आपण उपयोग केलेला आहे आणि त्यामुळे बघा असं असं तुम्ही हलकं जरी बघा बाइंडिंग करायला प्रयत्न केला तर अलगदच असा लाडू वळवला जातो. आणि तुम्हाला हवा असेल त्या आकाराने असे मस्त लाडू वळून घ्यायचे आहेत. अगदी छान मस्त बघा असा लाडू बांधला गेलेला आहे. अशी झटपट बनणारे लाडू तयार झालेले आहे. तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुम्हाला ही रवा लाडूची रेसिपी कशी आवडली नाही आवडली हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.